आज आपण 2026 सालाबद्दल बोलणार आहोत. एक असं वर्ष ज्यात एक मोठं हवामान संकट येऊ घातलंय आणि त्याची मुळं ती इतिहासात खूप खूप खोलवर आहेत. कधी विचार केलाय की इतिहासातली सगळ्यात भयंकर नैसर्गिक आपत्ती जर ती परत आली तर काय होईल? हा प्रश्न आपल्याला थेट इतिहासाच्या एका काळ्या पानावर घेऊन जातो. तर आपण इतिहासाकडून मिळालेल्या एका मोठ्या इशाऱ्याबद्दल बोलूया. गोष्ट आहे 1877 सालची, जेव्हा एक महाभयंकर दुष्काळ पडला होता. त्या वर्षी म्हणजे 1877 मध्ये जगात एकाच वेळी अनेक ठिकाणी दुष्काळानं थैमान घातलं. भारतात तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये जवळजवळ 2 कोटी लोक मृत्युमुखी पडले. चीनमधला आकडा तर त्याहूनही मोठा होता, तब्बल 2 ते 3 कोटी. ब्राझीलमध्येही सुमारे 20 लाख लोकांनी जीव गमावला. आणि इतकंच नाही, आफ्रिकेत इजिप्त, मोरोक्को, इथिओपिया, अगदी दक्षिण आफ्रिकेपर्यंत दुष्काळाचं सावट पसरलं होतं. आणि या सगळ्यामागे, या जागतिक संकटामागे कोणतं युद्ध नव्हतं किंवा कुठली मोठी साथही नव्हती. याचं खरं कारण लपलं होतं पॅसिफिक महासागरात. एक नैसर्गिक हवामान संकट ज्याला आपण आज सुपर एल निनो या नावानं ओळखतो. पण मग हा एल निनो म्हणजे नक्की काय? चला, महासागराच्या आत दडलेलं हे इंजिन जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर एल निनो ही एक हवामानाची स्थिती आहे. यात काय होतं तर पॅसिफिक महासागराच्या पूर्व आणि मध्य भागातलं जे पृष्ठभागावरचं पाणी आहे ते नेहमीपेक्षा खूप जास्त गरम होतं. बरं, आता बघा, सामान्य परिस्थितीत काय होतं, जे व्यापारी वारे असतात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि ते समुद्राच्या पृष्ठभागावरचं गरम पाणी आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेनं ढकलतात. पण जेव्हा एल निनो येतो तेव्हा हेच वारे एकतर कमजोर पडतात किंवा चक्क उलट दिशेने वाहू लागतात. परिणाम, ते गरम पाणी मध्य आणि पूर्व पॅसिफिकमध्येच साचून राहतं आणि थंड पाण्याचा जो प्रवाह वर येतो तो थांबतो आणि याचाच परिणाम मग जगभरातल्या हवामानावर होतो. ठीक आहे, हे तर झालं एल निनोबद्दल. पण आता आपण वर्तमानात येऊया. 2026 मध्ये येणारा एल निनो इतका वेगळा आणि धोकादायक का मानला जातोय? याचं पहिलं कारण म्हणजे आपण ज्या ग्रहावर राहतो तो आधीच तापलाय. हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या तुलनेत आत्तापर्यंत 1.4 अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे. आता या तापलेल्या पृथ्वीवर एक शक्तिशाली एल निनो येणार आहे आणि तो स्वतःसोबत अजून 1.5 डिग्री सेल्सिअसची भर घालू शकतो. म्हणजे आधीच असलेल्या तापमानात आणखी वाढ. म्हणजे बघा, 1.4 अधिक 1.5 जवळजवळ 2.9 अंश सेल्सिअसची तापमान वाढ. ही एक अशी पातळी आहे जी मानवी इतिहासात कधीच गाठली गेलेली नाही आणि म्हणूनच याला एक परफेक्ट स्टॉर्म म्हटलं जातंय. एक अभूतपूर्व संकट. याची कल्पना करायला एक खूप चांगलं उदाहरण आहे. विचार करा की तुम्ही एका खोलीत बसला आहात जिचं तापमान आधीच 40 अंश सेल्सिअस आहे आणि अशातच कोणीतरी आत येऊन एक हीटर सुरू करतो. हवामान बदल आणि सुपर एल निनोचं मिश्रण अगदी असंच आहे, आधीच तापलेल्या वातावरणाला आणखी तापवणारं. चला, आता जरा भारतावर लक्ष केंद्रित करूया. 2026च्या या घटनेचा आपल्या देशावर कसा आणि किती वेगवेगळ्या स्तरावर परिणाम होऊ शकतो ते पाहूया. भारतावर याचे मुख्यत्वे 4 स्तरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एक म्हणजे मान्सूनवर परिणाम. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे, साधारण 92%. दुसरा परिणाम थेट शेतीवर, कारण आपली 51% शेती आजही पावसावरच अवलंबून आहे. तिसरा धोका आहे प्रचंड उष्णतेच्या लाटांचा. असं म्हटलं जाते की 2026 हे वर्ष 2024चेही उष्णतेचे रेकॉर्ड मोडेल. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे आपल्या घरगुती बजेटवर, कारण अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं की महागाई वाढणारच. हे आकडेवारीतून अजून स्पष्ट होतं. बघा, साधारण एल निनोच्या वर्षात अन्नधान्याच्या किमती 5% वाढतात. पण जेव्हा सुपर एल निनो येतो तेव्हा हीच दरवाढ 9% जाते. याचा थेट फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसतो. पण एक संकट असं आहे जे आपल्याला सहजासहजी दिसत नाही. ते आहे कमी नोंदणी आणि सरकारी उदासीनतेचं, ज्यामुळे उष्णतेचा धोका आणखी जीवघेणा बनतो. आकडे बघितले की हे लगेच लक्षात येतं. 2000 ते 2020 या काळात सरकारी संस्थांनी उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 10 ते 20 हजारांच्या आसपास दाखवलाय. पण तज्ज्ञांचं विश्लेषण काहीतरी वेगळंच सांगतं. त्यांच्या मते भारतात दरवर्षी उष्णतेमुळे तब्बल 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. केवढी मोठी तफावत आहे बघा. आणि यामागे एक मोठं धोरणात्मक कारण आहे. आपल्याकडे उष्णतेची लाट
ही अधिसूचित आपत्ती म्हणजे नोटिफाईड डिझास्टर मानली जात नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की उष्णतेमुळे मृत्यू झाल्यास पीडितांच्या कुटुंबांना सरकारकडून कुठलीही अनिवार्य मदत मिळत नाही आणि म्हणूनच मग मृत्यूंची खरी नोंदणीच होत नाही. या संकटात भर घालते ती म्हणजे जंगलतोड. 2015 ते 2019 या काळात आपण जेवढा 1 चौरस किलोमीटर नवीन जंगल लावलं त्याच्या बदल्यात 18 चौरस किलोमीटर जुनी, दाट जंगलं तोडली. झाडं कमी झाल्यामुळे शहरांमधली उष्णता आणखी वाढते, ज्याला अर्बन हीट आयलँड इफेक्ट म्हणतात. आणि आपलं नैसर्गिक संरक्षणच नाहीसं होतं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण धोक्यांबद्दल आणि समस्यांबद्दल बोललो, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण काय करू शकतो? वैयक्तिक पातळीवर काय करता येईल आणि मोठ्या स्तरावर काय बदल हवेत यावर बोलूया. काही गोष्टी तर आपण लगेच करू शकतो. आपल्या आसपासची जुनी, मोठी झाडं वाचवण्यासाठी प्रयत्न करा. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळा. शरीरात पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका. सोबत ORS ठेवा. जे लोक बाहेर उन्हात काम करतात, जसे की बांधकाम मजूर किंवा डिलिव्हरी करणारे, त्यांना पाणी द्या, थोड्या वेळ सावलीत बसायला जागा द्या. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की या संकटाचा सर्वाधिक भार याच लोकांवर पडतो. पण या सगळ्या समस्येच्या मुळाशी काय आहे तर आपली ऊर्जेची गरज. आजही भारतातली 70% वीज ही कोळसा जाळून बनवली जाते आणि हेच हवामान बदलाचं एक मोठं कारण आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे सौर ऊर्जा. गेल्या काही वर्षात सोलर पॅनलच्या किमती प्रचंड कमी झाल्यात. त्यामुळे आता घराघरात आणि मोठ्या प्रकल्पांमध्येही अक्षय ऊर्जेकडे वळणं सोपं झालंय. याने केवळ पैसेच वाचणार नाहीत, तर आपण हवामान बदलाचा सामनाही करू शकू. एक गोष्ट नक्की आहे, आपल्या भविष्यातले उन्हाळे कसे असतील ह्याची कहाणी आज लिहिली जात आहे. आता प्रश्न हा आहे की ह्या कहाणीत आपण आपली भूमिका काय ठरवणार आहोत.